पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खात सुद्धा असाल. तर आज वार होता सॅटर्डे आणि मुलांना स्कूलला सुट्टी आहे. बऱ्याच जणांना ऑफिसला सुद्धा सुट्टी असते. पण आपल्या गृहिणींना काही घरच्या कामांमधून सुट्टी मिळत नाही. आपलं डेली रुटीन तर चालूच असतं. पण असा एखादा दिवस जेव्हा असतो ना, इतरांना सुट्टी असेल, तर त्या दिवशी आपला जो रुटीन असतो तो थोडासा चेंज झालेला असतो. कारण आपल्याकडे खूप सारा वेळ असतो. वेळेचे बंधन नसते. अगदी आपण दिवसभरात जी कामं योजलेली असतात, तर ती आपण आरामात करू शकतो. तर असाच माझा शनिवारचा दिवस असतो. सॅटर्डे दिवस हा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. कारण या दिवशी मला खूप साऱ्या गोष्टी करता येतात. तर इथे बघा कामाची सुरुवात तर रुटीनची झालेली आहे. तर या दिवशी ना मी मला आठवडाभराचे लागणारे जे कडधान्य वगैरे असतात आणि ज्यांना मोड काढायचं असतो, ते मी भिजत घालते. ते तर आज मी वाल घातले होते भिजत आणि काळे वाटाणेसुद्धा घातले होते. खूप दिवस झाले होते काळ्या वाटाण्याची आमटी खाल्ली होती. सो ते घातले होते आणि ते पटकन लक्षात आलं की आवळा कँडी जी मी आणून ठेवली होती, ती ह्या डब्यात होती. तर हा डबा ओपन केल्यानंतर लक्षात आलं माझ्या आणि लगेचच मी 2-3 आवळा कँडी तोंडात टाकल्या. लोलोलासुद्धा दिल्या, पण त्याने काही खाल्ल्या नाहीत. हे आवळे जे आहेत ना, जवळ-जवळ अर्धा किलो आहेत आवळे आणि म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये ना खूप छान आवळे येतात आणि पूर्ण वर्षभरासाठी जर तुम्हाला आवळे स्टोअर करायचे असेल ना, तर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये जे आवळे येतात ते स्टोअर करून ठेवू शकता. स्वस्तातही मिळतात आणि अगदी वर्षभर चालतात. तर अशाच काही रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. जवळ-जवळ अर्धा किलोच्या आसपास आवळे आहेत, तर रेसिपी शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझं दिवसभराचं शनिवारचं रुटीन शेअर करणार आहे. की जसं की आज सॅटर्डे आहे आणि मुलांचं स्कूल नसतं आणि त्यामुळे भरपूर वेळ मिळतो बऱ्याच गोष्टी करायला. ज्या आठवड्याभरात करता येत नाहीत त्या गोष्टी करायला वेळ मिळतो आणि ते बॅकग्राऊंडमध्ये बघता मुलांचा आवाज येतो कारण मुलं जी आहेत ते प्रज्ञेला खेळायला बोलवायला आलेली आहेत. सो अशा दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार की शनिवारी मी कोणकोणत्या गोष्टी करते, दिवसभर कशी प्रोडक्टिव्ह राहते मी. कारण खूप सारं काम करूनसुद्धा आणि अजिबात कंटाळा येत नाही इतकं काम करूनसुद्धा. तर या सगळ्या गोष्टी आणि टिप्स ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर. सो आवळे जे आहेत ते मी ते वॉश करून घेणार आहे आणि छान असे वाळतसुद्धा ठेवणार आहे. कारण जेव्हा हे व्यवस्थित वाळतील तेव्हाच त्याची छान अशी रेसिपी बनवता येईल. आणि आज इथे आमचा सँडविचचा बेत होता कारण सॅटर्डे होता. टेस्टी नाश्ता खायचा दिवस होता आणि झटपट असा आणि सगळ्यांना आम्हाला आवडतो आणि खूप सारे व्हेजिटेबल्ससुद्धा आपल्याला यामध्ये खायला मिळतात. सो इथे मी सँडविचची तयारी करत आहे आणि मला प्रज्ञाला आम्हाला दोघांनाही खूप जास्त प्रमाणात सँडविच आवडतं. तर आठवड्यातून कधीतरी असं किंवा 15 दिवसातून एकदा तरी बनवते मी. तर इथे माझी कटिंग चालू आहे सँडविचसाठी आणि सिंपल अशी रेसिपी आहे सँडविचची. खूप सिंपल आणि आधी सुद्धा खूप वेळा शेअर केलेली आहे. तर इथे आवळे जे आहेत ते मी वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हा जो किचन टॉवेल तुम्ही बघितलात, तर हा मी मशीनवरती शिवून घेतला होता आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला होता. जेव्हा मी मशीन आता रिसेंटली पुन्हा चालू केली होती. सो त्यावेळेला तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला होता. तर हे आवळे वाळतात तोपर्यंत छानसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. कारण जेव्हा छान पाणी उकळेल ना, त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. कारण आपण मिठातले आवळे बनवत आहोत. सोपी अशी रेसिपी आहे आणि मिठातले आवळे जर तुम्ही स्टोअर केलेत ना, तर ते पुढे जाऊन तुम्हाला लोणचं वगैरे करण्यासाठी उपयोगी येतात. तर यासाठी काय करायचं आवळ्यांना चारी बाजूने छान असा चिरा पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पाणी उकळल्यानंतर थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं. मीठ थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं आहे ॲक्चुअली. जे आपल्याला प्रिझर्व्ह करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. तर इथे बघता मीठ आणि हळद थोडं जास्त प्रमाणात टाकलेली आहे मी आणि छान उकळी काढल्यानंतर यामध्ये हे आवळे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला झालं ना पाणी की सोडायचे आहेत आणि तसेच पूर्ण दुसऱ्या दिवशीपर्यंत झाकून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही एखाद्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता. तर इथे चिरा मारल्यामुळे काय होतं ना, छान आतपर्यंत ते पाणी जातं आणि छान आवळेसुद्धा सॉफ्ट होतात आणि त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर तुम्ही जवळजवळ 7-8 महिने किंवा वर्षभरसुद्धा वापरू शकता आणि अजिबात वास वगैरे येत नाही आणि खराबही होत नाहीत आणि त्यानंतर तुम्ही लोणचं वगैरे या सगळ्या किंवा खाण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. तर आज सॅटर्डे होता आणि माझं जे प्लांटचं रूटीन आहे, मी घरात छोटे-छोटे मनी प्लांट्स वगैरे जे लावले आहेत, तर त्याचं मला क्लिनिंग करायचा आजचा दिवस होता. कारण मी आठवड्यातून एकदा त्यांची क्लिनिंग करते. डेली काही ते शक्य नाही आणि काही गरजही वाटत नाही. सो आठवड्यातून एकदा मी अशा प्रकारे त्यांचं पाणी चेंज करून घेते. जे काही ते ग्लास किंवा मग पॉट किंवा मग जे बॉटल्समध्ये मी लावले ते बॉटल वगैरे सगळ्या क्लीन करून घेते. त्यानंतर त्यांच्या लीव्हज ज्या आहेत त्यासुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते.
जेणेकरून जे लिव्हज त्यांच्या ज्या आहेत ना त्या क्लीन झाल्या ना, तर त्यांनासुद्धा छान असं ब्रीथिंग करता येतं प्लांट्सलासुद्धा. त्यामुळे ते क्लीन करणं गरजेचं आहे. ते क्लीन करून झाले होते. तर आता त्यांना प्रत्येक प्लांट्सला जिथे त्यांची जागा आहे, तर तिथे प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांना आता ठेवून देणार आहे. आणि अशा प्रकारचं ना मी सॅटर्डेला हे माझं रुटीन ठरवून ठेवलेलं आहे. न चुकता मी ते फॉलोसुद्धा करते. कारण आपण अशा प्रत्येक गोष्टीचं रुटीन ठरवून ठेवलं ना, तर कामाचा लोडसुद्धा येत नाही, स्ट्रेस येत नाही आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुम्ही तुमची कामं ना अगदी हसत-खेळत करू शकता. आणि सॅटर्डे, संडेनं माझी कामं आहेत ना खूप हसत-खेळत होतात. कारण मला टाईमचं लिमिट नसतं. मी पूर्ण दिवसभरात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करते. पण जसं मला सुटेबल होईल टाईम त्याप्रमाणे करते. आणि तुम्ही तुमचं रुटीनसुद्धा अशा प्रकारे सेट करा. कोणतंही ना सॅटर्डे, संडेला म्हणजे सुट्टीच्या दिवसात तुम्हाला टाईम बाइंडिंग लावून घेऊ नका. कारण मग टाईम बाइंडिंग लावलं तर रोजच्या दिवसांसारखंच रुटीन होतं आपल्याला. थोडंसं चेंज म्हणून ह्या प्रकारचं रुटीन ठेवा. आणि माझं सॅटर्डेचं रुटीन हेच असतं. तर आज म्हटलं ठीक आहे आपण थोडंसं ना जे शूज वगैरे होते तर ते खूप अनक्लीन झाले होते. खूपच डस्ट वगैरे झाले होते त्यांच्यावर, तर ते आज क्लीन करण्याची माझी वेळ होती. प्रत्येक सॅटर्डेला नाही, परंतु 15 दिवसातून 20 दिवसातून एकदा ते क्लीन करायला घेते. तर इथे माझे प्रज्ञेचे आणि मिस्टरांचे तिघांचेही शूज होते आणि लोलोचं सँडलसुद्धा क्लीन करायचं होतं. कारण त्याने सांगितलं माझंसुद्धा करायचं आहे क्लीन सँडल मम्मा. सो म्हटलं ठीक आहे आपण तुझंसुद्धा करूया. तिथं पाणी घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्फ टाकलेला आहे आणि थोडं कम्फर्ट टाकलेलं आहे. कारण शूजला ना थोडासा डस्टचा वगैरे थोडासा स्मेल येतो आणि तो मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे थोडंसं कम्फर्टसुद्धा टाकलं आणि हे छान असे भिजत ठेवणार आहे मी. आणि अगदी दुसऱ्या दिवशी याला सकाळी मॉर्निंगला क्लीन करून उन्हात सुकत छान कडकडीत उन्हात सुकत घालून घेणार आहे. तर दुसऱ्या एका छोट्या टबमध्ये बाकीचे शूज होते. माझे 2 पेअर होते आणि बाकीच्यांचे 1-1 पेअर होते. कारण माझं डेली यूजचे सुद्धा होते. तर ते सुद्धा मी क्लीन करायला टाकलेले आहेत. आणि असं तुम्हीसुद्धा कधीतरी क्लीन करत जावं. जेणेकरून ते छान असे मेंटेनसुद्धा राहतात आणि स्वच्छ दिसल्यामुळे आपल्यालाही बरं वाटतं. तर इथे संध्याकाळचा चहाचा वेळ झाला होता. चहा तर मस्ट आहे. कारण मला संध्याकाळी चहा नसेल ना, तर अजिबात दिवस माझा सुरू होत नाही संध्याकाळचा. तर इथे चहा वगैरे घेतला. त्यानंतर दिवाबत्तीचा वेळ झाला. दिवाबत्ती केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं इव्हनिंगला. आणि ह्या गोष्टी तर मी करते. मग सॅटर्डे असो, संडे असो, कोणताही दिवस असो. फक्त आम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खात नाही ना, तर त्या दिवशी मी दिवा वगैरे लावत नाही. त्यानंतर इथे माझं डेलीचं भीमसेन कापूर जे आहे, तर ते सुद्धा मी संध्याकाळी लावते. आणि हे तुम्ही कापूरदानी जी बघितली होती, मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली होती. तर खूप स्वस्तात आणली होती आणि ते छान असं भीमसेन कापूर टाकून घेतलेलं आहे. ह्याचा जो स्मेल येतो ना, पूर्ण घरात जो दरवळतो ना, ते इतकं छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप काम करायलासुद्धा तुम्हाला उत्साह येतो. तर इथे ना आज मी ठरवलं होतं की जे बिडाचा तवा आहे, तर तो मी पुन्हा राबवून घेणार होते. कारण ना बऱ्याच दिवस त्याला यूज केला नव्हता. तर थोडंसं रस्ट पकडल्यासारखं झालं होतं. ते इथे मी काय करते राबवण्यासाठी तेल गरम करते. त्यानंतर थोडासा कांदा चिरून घेते आणि कांदा करपेपर्यंत त्याच्यामध्ये परतून छान असं भाजून घेते. जेणेकरून छान असं त्याला ना राबवलं जातं आणि त्याचं जे स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ववत होण्यास मदत होते. आणि हा कांदा जो आहे ना तो करपल्यानंतर छान असं तसंच ठेवून द्यायचं आहे. अगदी त्यातला कांदासुद्धा काढायचा नाही. दुसऱ्या दिवशीपर्यंत ते तसंच तवा ठेवून द्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला क्लीन करून पुसून थोडंसं तेल लावून पुन्हा तसंच ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून ना छान मेंटेन राहतो तवा आणि खूप वेळपर्यंत आपल्याला यूज करता येतो. तर आता बरेच तास झाले होते तर म्हटलं आपण आवळे चेक करूया. तर इथे आवळे तुम्हाला दाखवते. मगाशी जो कलर होता कच्चा होता. आता तुम्ही बघू शकता पैकी आवळे जे आहेत ते येल्लो झालेले आहेत. म्हणजे जवळ-जवळ त्याचं जे मुरवण्याचं काम होतं ते 50% झालेलं आहे. तर हे आवळे पुन्हा तसेच मी ठेवून देणार आहे. तुम्हाला दाखवायचं होतं. सो त्यामुळे मी ते काढले होते. तर आता हे पुन्हा तसेच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी छान अशा काचेच्या बरणीत त्याला स्टोअर करणार आहे. तर इथे कांदासुद्धा परतून झाला होता. तर त्यालासुद्धा मी आता ठेवून देणार आहे. आणि असं माझं ना सॅटर्डेचं रुटीन असतं आणि खूप सारे कामं करते, पण अगदी कंटाळा न येता आणि मलासुद्धा फ्रेश वाटतं. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं रुटीन फॉलो करा. तुम्ही खूप प्रोडक्टिव्हसुद्धा राहता आणि तुमची खूप सारी कामं होतात, अगदी सुट्टीच्या दिवसातसुद्धा. तर इथे किचन टॉवेल वगैरे त्यानंतर ॲप्रन वगैरेसुद्धा वॉश करण्यासाठी मी भिजवून ठेवलं आहे. ते सुद्धा दुसऱ्या दिवशी क्लीन करून घेणार आहे छान असं. सो आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करणार आहे. आय होप तुम्हाला आजचं माझं सॅटर्डेचं प्रोडक्टिव्ह रुटीन नक्कीच आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. असंच सपोर्ट करत राहा आणि प्रेम देत राहा. चला पुन्हा एक छानशा व्हिडिओसोबत तुमच्यासमोर हजर